आणून द्यायचं. ऐका, धमक आहे का? हा काय? नाही हो, नाही करतो. अरे नाही म्हणतोय का हो म्हणतोय यो? नाही नाही म्हणजे करतो, पण तुमची ते कृपा असू दे बघा माझ्यावर. आमचा आशीर्वाद आहेच तुझ्या बरोबर, आणि चाकरी बी मिळेल. पण एकच संधी देतोय दाम्या, संधीचं सोनं कर. जा इथून जा. जे बाबाजी. बाहेर याला काय म्हणतात? काय म्हणतात? गाजराची पुंगी. वाजली तर वाजली, नाही तर फेकून द्यायची. पुरे समजा बरोबर झालं, फक्त एक नाही बरोबर झालं. एक काय एक बरोबर नाही झालं? त्या बिलंदर मांजरीला शिक्षा व्हायला पाहिजे होती, झाली असती ना तर खरं. जाऊ दे रे पांडू, त्यातून आपल्याला काही मिळणार आहे का? दागिने मिळाले ते महत्वाचं. असं कसं? आली तेव्हा कशी तावा तावात बोलत होते, आणि जाताना कसं कोणाला कळू न देता निसटली. बुवाच्या सारख्या मोठ्या माणसाने तुझी क्षमा मागितली. त्या कंस मामीच्या तेवढी धमकच नाही. पुरे आपण जायचं का तिच्याकडं? पांडू, तू क्षणात मोठा होतोस, क्षणात लहान होतोस. तेव्हा तूच नाही का बोलला होतास की आपण बुवा आजोबांकडे नको जाऊया? मग तोच नियम मामीला पण लाव ना. हा, कुठं आपला बुवा आजा आणि कुठे ती कंस मामी? ती साधी नाही, अजून मी चोरावर मोर व्हायला बघन. गप बसणारी नाही, डालगज आहे ती. वैतर सकुताई, पांडू अगदी मेचक बोललाय बघा. आणि मामीच नाही, दागिन्यांची जोखीम जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणाही पासून धोका होऊ शकतो तुला. अहो म्हणूनच तर आम्ही आलोय. आज रातच्याला आम्ही इथं पहारा देणार आहोत. अहो पण मी आता निघाले. कधी एकदा सासरी जाते आणि आहोंना दागिने दाखवते, असं झालंय मला. हे बघ सकू, तुला इटुरायची साथ आहे ते आम्हाला बेठाव आहे, पण आमची काही जबाबदारी आहे का नाही? सकुताई, आज आप्पा आणि आजी असते तर त्यांनी रातच्याला जाऊ दिलं असतं का तुम्हाला? सांगा बरं. म्हणजे हे बघ, आम्ही पण थोडेसे मोठे आहोत, पण आमचं ऐकतो. आज रात्री जाऊ नगस, लय दमलीस ग तू. तुम्ही दोघं थोडी झोप घ्या, विश्रांती घ्या. तोर आम्ही दोघं बाहेर पहारा देतो. हे बघा, उद्या उजाडलं की सकाळी निवांत जा. आता रातच्याला जाऊ नका. हा, आता आम्ही जातो बाहेर पहारायला. चल रे मारत्या. पुरे काका बरोबर बोलतात, सकाळच्याला दिवसा उजेडी जाऊ. हो रे पांडू, पण मला की नाही अगदी आत्ताच्या आत्ता आहोंना भेटायचं होतं. आहो पण मनातून माझी काळजी करत असतील, वाट बघत असतील. माझे आहो खूप चांगल्या मनाचे. कशाला कशाला हा तोंड देखला पुळका मला अजिबात नकोय. नुसता दिखावा, नुसता दिखावा. आपल्याला रमाईची खूप काळजी आहे असं नुसतं दाखवायचंय का तुला? नको ग रमाई, चिडू नकोस ग. तुला त्याचा आणखीन त्रास होतो. आणि अगं तब्येत तरी बघ तुझी. दिगू अरे दिसत नाहीये का तुला की वेड पांघरून पेडगावला जातोयस? केवळ तू अजून सखू मध्ये गुंतलायस म्हणून रमाईची अशी अवस्था झालीये. दिसत नाहीये का दिगू तुला हे? अगं मी कुठे गुंतलोय? सकू येणार नाही, दागिने मिळणार नाही याची मला खात्रीच आहे. मी तर तिचा विषयही काढत नाही. आणि रमाई, अगं तू सांगते ते सगळं करतोय ना मी. नावापुरतं रे, नावापुरतं. कशाला हा दिखावा? नाहीतर ती माणिक तुझ्या खोलीत ना अशी रडत बाहेर पडली नसती ना. अशीच ती रडत राहणार असेल तर उपयोग काय? हे कुठलं माझ्या मनासारखं होतंय? होय रे होय दिगू,
वहिनी बोलतायत ते अगदी खरं आहे. त्यांच्या वाट्याला सुख असं काही आलंच नाही रे. श्रीधर दादाचं ते तसं आणि तुझं हे असं. त्यांनी काय आयुष्यभर सहनच करायचं का रे? मग मग त्यांना किती त्रास होतोय मग. सुनेकडून सेवा करून घेत सुखात राहायचे दिवस तिचे. पण काय आलंय बघ नशिबी. त्यात त्या सखूची लायकी असती तर हळहळायला हरकत नव्हती. पण ती पक्की बेरकी निघाली. कावेबाज धूर्त. आणि मी काय जगा वेगळं मागते रे. चांगली गुणी सुशील मुलगी या घरात सून म्हणून यावी. तिनं सगळ्यांची काळजी घ्यावी, घराची जबाबदारी घ्यावी, तुझा संसार छान फुलवावा, एवढीच आणि इतकीच अपेक्षा आहे ना रे माझी. अजून काय जगा वेगळं मागते रे मी. आणि यात मी कुठे चुकतेय का? मी एवढंही स्वप्न बघू शकत नाही का? माझ्या मनासारखं होणं राहिलं दूरच. तुमच्या संसाराची वाताहतच बघावी लागते मला. माझ्या जळणाऱ्या मनावर माणिक फुंकर घालणार असेल तर ते तुला नको आहे का? दिगो, त्या सुभेदारांसमोर तू असंच रडतोस, वचन देतोस. माझ्या समोर तुला माझी बाजू पटते, पण माझी पाठ वळली की तुला काय होतं ना तेच मला कळत नाही. अगं रमाई, मी सखू दागिने शोधायला गेले, ते तिला मिळतील अशी तुला आशा वाटते का? अरे मग कशाच्या जोरावर माणिकला तू दुखावतोयस? नाही ग रमाई. या सखूचे खरे सोन्याचे दागिने स्त्रीधन त्या शिवाप्पाने तिकडे पंढरपूरला नेऊन विकले. शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल. वैद्यभुवांसारख्या माणसाने ठामपणे सांगितल्यावर शिक्कामोर्तब झाले की सखूच्या वडिलांनी आपली फसवणूक केली. आणि हे जर सखूला मान्य नसेल तर माझ्या मनात सखूला खरंच स्थान नाही. पुरे ये घे. अगं पुरे, आता किती वेळेस पाणी दे. आता झोप की. भांडू, आज की नाही मला झोपच येत नाही. कधी एकदा उजाडतं आणि मी निघते असं झालंय. होणारच. मनावरचं एवढं मोठं ओझं उतरलं ना, मग पंख लावून उडत जावं असं वाटणारच. हो रे, पण मला दागिने मिळायचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार आहे तर तो आहुंना.